तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहणार आहात. मात्र एक मॅच आपली पेंडिंग राहिलेली आहे. जो सामना जिंकेल त्या संघाला उद्या ठीक 11 वाजता या ठिकाणी हजेरी दाखवावी लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर हरियाणा क्रिकेट संघ शहापूर हा संघ नक्कीच बायच्या माध्यमातून पुढे त्यांना नक्कीच वाटचाल देण्यात आलेली आहे आणि तो संघ क्वालिफायच्या मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. परंतु या मॅच मधून कोणता संघ जिंकेल आणि कोणता संघ हरियम स्पोर्ट्स क्लब शहापूर टीमच्या समोर खेळेल नक्कीच हे पाहावं लागेल. परंतु त्यासाठी या इनिंगला आपण करूया सुरुवात. पहिला सत्र पहिला पेवनचा षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमच्या माध्यमातून गोलंदाज नन्नू. दोन्ही टीमचा 12 खेळाडू या ठिकाणी हजर आहे. परंतु 12 खेळाडू याच्याकडे नक्कीच ड्रेस कोड एकसारखा नसल्या कारणानं नक्कीच आपण पाहतात बॅटिंग करणाऱ्या टीमला अर्थातच हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमला 2 धाब्यानं फायनलाइज केलं जातं. यस गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल दोन्ही टीमला देऊयात. लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आणि पहिला चेंडू आपण पाहतायत गोलंदाज नन्नू यांचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू पहिला अगदी टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा चेंडू पहिला चेंडू वाईट आणि अतिरिक्त धाबेनं श्री गणेशा होतोय बॅटिंग करत असताना हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमचं. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला पाठवला. फिल्डर आहेत अगदी छोट्या सर्कलमध्ये भरपूर चांगली फिल्डिंग. परंतु या ठिकाणी हा चेंडू इष्टानुवती लावण्यात आला नाहीये आणि भरपूर चांगली या ठिकाणी फिल्डिंग. भरपूर चांगला थ्रू आला पण एक धाव काही वाचू शकत नाहीयेत आणि एक धाव मिळते. संघाची टोटल 2 या धावसंख्येवरती. सलामीची जोडी अरुण आणि हर्षल यांना आपण पाहतायत. गुडलँड स्पॉटचा हा फटका स्क्वेअर कटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेखा बाहेर चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचलाय 6 या धावसंख्येवरती. 4 षटकांची ही लढत एनपी स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध हर्ष 11 पुणे या 2 टीमच्या माध्यमातून ही लढत आपण पाहतायत. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये आपण पाहतात फिल्डर आहेत. भरपूर चांगले फिल्डिंग आपण पाहिलेत आणि तेवढ्याच चांगल्या रीतीनं थ्रो देखील आलाय. परंतु 2 धावा मिळतील खेळपट्टीवरती. त्या म्हणजेच हर्ष 11 पुणे या टीमला 2 धावेच्या मदतीनं संघाची टोटल जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवरती. भरपूर चांगल्या ठिकाणी नक्की स्कोरिंग करत असताना आमचे पंढरी सर यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये हे धावतं फलक मात्र सजवण्यात येतोय. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा टो एन. गोलंदाज नन्नू यांनी कॉल केला की हा जाईल माझा आहे आणि मीच स्वीकारणार आणि या ठिकाणी स्वीकारण्यात आलाय. पहिला धक्का असताना हर्ष 11 पुणे या टीमला. हर्षल बॅक टू दी पॅव्हिलियन. हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमला हर्ष 11 पुणे हा संघ आपण पाहतायत. मागील मॅच मध्ये काय अप्रतिम फलंदाजी राहिली हर्षलची. नक्कीच अरुण यांना भरपूर चांगली साथ हर्षलची मिळाली. परंतु त्यानंतर हर्षलनं देखील चांगली सुरुवात करत असताना ते परतले. परंतु त्यानंतर संपूर्ण जबाबदारी अरुण यांनी उचलली. अरुण अजूनही मैदानाच्या आत तग धरून ते उभे आहेत नॉनस्टॉक एंडवरती. पहिल्या ओव्हरमध्ये नन्नू वेगवान आणि तेज गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे क्षमता आहे दोन्ही बाजूनं चेंडू वळवण्याची आणि तेच गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. ओव्हर पिच बॉल टर्न केला. स्क्वेअर लेगला फटका चांगला आहे. अलंग कापीने चेंडू जाईल सरळ डीप मध्ये अगदी मैदानाच्या गालेच्याला आग लावत असताना चेंडू सीमा पार चौकार. आज आपण शहापूर तालुक्यातील सर्व स्टारकास्ट पाहिली या मैदानावरती.
गुड लेग स्पॉटचा हा चेंडू आक्रमण चढवलाय, फटका चांगलाय, चेंडू जाईल तर डीप स्क्वेअर लेग सीमारेखा पलीकडे चौकारानंतर आलेला हा ट्रेडमार्क स्ट्रोक षटकार. तरी देखील त्याचा दबाव, तरी देखील त्याची कमतरता मात्र दाखवली नाहीये फलंदाजाने. भरपूर चांगले स्ट्रोक आपण पाहिलेत, ते म्हणजेच हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमच्या माध्यमातून. समीर मैदानाच्या आत गेले, तिसऱ्या क्रमांकावरती जबाबदाऱ्या घेऊन मैदानाच्या आत प्रत्येक फलंदाज उतरतो, प्रत्येक खेळाडू उतरतो आणि जबाबदाऱ्या स्वीकारत असताना समीर यांच्या माध्यमातून पहिल्या 2 चेंडूवरती आधी चौकार, त्यानंतर षटकार. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 18. षटक क्रमांक दुसरा जितू दादा. शॉर्ट प्लेन हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणार आहे, परंतु या ठिकाणी पंचाने सांगितले की हा खराब चेंडू आहे. नक्कीच अभय सर यांना पण पाहतायत, त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन. इट इज व्हाईट बॉल. अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते. संघाची टोटल 19. गोलंदाज देखील मॅच विनर आहेत, फलंदाज देखील मागच्या मॅचचे विनर आहेत. अगदी मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा विनर आहे. फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा हा स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय सरळ, एक्स्ट्रा कव्हर, सीमा पार, ठोकलाय, षटकार, चौकार. यस, चौकार लगावलाय आणि या चौकारच्या मदतीने संघाची टोटल पोहोचली ती म्हणजे 23 या धावसंख्येवरती. जितू दादा पाटोळे यांच्यावरती देखील आक्रमण सध्या करत असताना ज्या प्रकारे नन्नूने गोलंदाजी केली, पहिला बॉल वाईट फेकला, त्यानंतर एक सिंगल, परंतु याही ठिकाणी पण पाहतोय तसंच काही चित्र. पहिला बॉल वाईट फेकला जितू दादांनी, परंतु त्यानंतर चौकार. संघाची टोटल 23 धावा. भरपूर चांगली सुरुवात हर्ष 11 पुणे मैदानाच्या आत करत असताना. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द पेस, भरपूर चांगला हा फटका, परंतु या चेंडूवरती पाहतायत फक्त एकच धाव मिळणार आहे. चौकार आल्यानंतर संयमी फटका भरपूर महत्वाचा आहे मैदानाच्या आत आणि अरुण यांनी हेच दाखवलंय. एक सिंगल आपल्या नावावरती केली आणि टीमचे टोटल 24 धावा. अगदी शांतमय क्रिकेट मैदानाच्या आत दोन्ही संघ खेळत असताना आपल्या संघासाठी शॉर्ट अपिंग बॉल ऑफसाइडला हुक करायचं होतं, बॅटच्या टो इनला हा चेंडू आणि शेवटच्या क्षणाला या ठिकाणी पाहतात विकेट मिळवली आहे जितू दादा पाटोळ्याने आणि फलंदाजाला बाद केले. धक्का क्रमांक दुसरा टीम हर्ष 11 पुणे या टीमला. फलंदाज समीरला मात्र पवेलियनचा रास्ता दाखवण्यात आलाय. संघाची टोटल 24 आणि 24 या धावसंख्येवरती दुसरा धक्का मैदानाच्या लागला गेला. नवीन फलंदाज मैदानाच्या आत चौथ्या क्रमांकावरती प्रशांत यांना आपण पाहतात. हर्ष 11 पुणे हा संघ एक मजबूत संघ आहे, खोलवट टप्प्याची त्यांच्याकडे देखील बॅटिंग आहे. यॉर्कर लेन क्रिकेट पडला ऑन साइडला, फटका चांगला आहे परंतु मिड विकेटला फिल्डर आहेत, भरपूर चांगली फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती पाहिलं तर फक्त मिळणार ती एक धाव. एकापेक्षा जास्त काही नाही. संघाची टोटल जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवरती. या ओव्हरमध्ये वापसी करत असताना
गोलंदाज जितूदादा पाटील यांना पण पाहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये नन्नू यांनी तब्बल 18 धावा खर्च केला, परंतु त्यानंतर पाहिलं तर आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये वापसी केली. अगदी वाईट बॉल फेकला, चौकार नक्कीच लगावला, परंतु त्यानंतर सिंगल विकेट आणि पुन्हा एकदा सिंगल. आत्तापर्यंत 7 धावा खर्च केला 4 चेंडू मागे. षटकातील 5वा चेंडू. रिवाज खेळण्याचा मानस आणि या ठिकाणी भरपूर चांगला हा फटका. लगेच आबाद नाही तर बरबाद, या ठिकाणी आबाद करून जातोय. प्रकारे मागच्या मॅच मध्ये अरुण यांनी फलंदाजी केली होती. तब्बल 40 धाबा त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहिल्या. तब्बल 6 षटकार आणि 1 चौकार, परंतु त्या इनिंग मध्ये एकही सिंगल आणि एकही डबल नव्हती. परंतु आता या इनिंग मध्ये शांतमय आणि संयमी नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवत आहेत. भरपूर चांगला फटका नक्कीच लेट कट करण्यात आला. पॉईंट मध्ये हा चेंडू पाठवलाय. फिल्डर उपस्थित आहे त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती पाहिलं तर मिळणार ती फक्त एक सिंगल. षटक क्रमांक दुसरं संपल्याचा इशारा मैदानाच्या आत आणि 2 षटकानंतर संघाची टोटल जाऊन पोहोचली. ते म्हणजे बॅटिंग करत असताना हर्ष 11 पुणे या टीमची टोटल 30 धावा. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर नन्नू यांनी गोलंदाजी करत असताना 18 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतर जितू यांचा षटक आपण पाहिला. त्या ओव्हरमध्ये 2 चौकार पाहिले, 3 सिंगल आणि 1 वाईट. अशा रीतीने त्या ओव्हरमध्ये तब्बल 12 धावा पाहिल्या आणि 1 विकेट देखील त्याने मिळवून दिलाय. भरपूर चांगली गोलंदाजी आणि अशा रीतीने 2 षटकानंतर संघाची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. नक्कीच या मॅच मध्ये दोन्ही संघांचा प्रयत्न असेल की हा सामना जिंकावा, परंतु पाहिलं तर संघ 2 आहेत, परंतु स्वप्न एक या स्पर्धेत आपला विजयी रथ कायम ठेवायचा आहे. परंतु कोणता संघ या स्पर्धेत आपला विजयी रथ कायम ठेवणार आहे. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगली बॅटिंग राहिली. पहिला षटक मी तर म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिला आहे, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये वापसी केली. दुसरा षटक मी तर म्हणेन गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या नावावरती राहिला आहे, परंतु षटक क्रमांक 30 गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अमोलच्या विरोधामध्ये आपण पाहतात एक आक्रमकता फलंदाज अरुण यांना पण पाहतात. अभय फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर, पंचांनी सांगितले, अभय सर पाटील यांनी सांगितले की हा चेंडू अवांतर आहे. नक्कीच खरा चेंडू आहे आणि अवांतर धावा प्रकरणी 8 केली जाते. संघाची टोटल 31 धावा. सायंकाळच्या सत्रामध्ये 6 षटकांमध्ये 40-45 धावा पुरेश नक्कीच भरपूर मानल्या जातात, परंतु सायंकाळच्या सत्रामध्ये चेंडू अरुण यांचे पाहतात. अगदी दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच चेंडू सहजासहजी पार व्हायचा, परंतु आता सायंकाळचं सत्र अगदी जसं वातावरण तसं खेळ मैदानात, जशी गरज तसा खेळ आपल्या संघासाठी. अमोल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू अगदी टप्प्यापर्यंत सबमरीन डिलिव्हरी मैदानाच्या आत दाखवली जाते आणि डॉट बॉलनं वापसी केली जाते. धावसंख्या स्थिरावली 33 वरती. लॉस ऑफ 2 विकेट. हर्षल आणि समीर हे 2 फलंदाज त्यांनी सुरुवात चांगली करू दिली, परंतु त्यानंतर डगआउटमध्ये परतले, परंतु संपूर्ण जबाबदारी अरुण आणि प्रशांत वरती येऊन पोहोचली. परंतु या षटकाची जबाबदारी अमोलवरती आहे. ओव्हरपीच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित, बरोबर चांगला जाईल, टिपण्यात आलाय. संपला मैदानाचा आत खेळ. अरुणचा
मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न राहिला, परंतु 2 ते 3 कॅलरीज अर्थात थोडी ताकद कमी पडली. सीमा लगतवरती हा झेल टिपण्यात आला. नक्कीच डीपमध्ये पण फिल्डर पाहिले, नक्कीच नन्हे होते आणि त्यांनी तो झेल नक्कीच स्वीकारला आणि भरपूर चांगली मित्रांनो कॅच स्वीकारण्यात आली. जो फलंदाज अरुण कधीही आणि कोणत्याही मुवमेंटवरती आक्रमकता होऊ शकतो त्या फलंदाजाला परतीचा प्रवास मैदानाच्या आत दाखवलाय आव्हानं. विकेट आल्यानंतर आत्मविश्वास उंचावलाय. या ठिकाणी पाहतात वेगवान चेंडू प्रयोग जेवढा चांगला फटका, परंतु या ठिकाणी आपण पाहतात भरपूर चांगली फिल्डिंग. शॉर्ट पॉइंटला आपण पाहतात फिल्डर नक्कीच भरपूर चांगली फिल्डिंग. फक्त या चेंडूवरती मिळणार एक धाव. टीमची टोटल 34 धावा. नक्कीच आत्मविश्वासाच्या बळावरती तुम्ही जगाच्या अनेक साऱ्या लढाया लढू शकता, परंतु या ठिकाणी नक्कीच गोलंदाजाने विकेट मिळवली आणि आतापर्यंत चांगलं षटक. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत फक्त 4 धावा खर्च केला. जेलची सध्या कॉल केला की हा जेल माझा आहे. पहिल्या अटेमध्ये जेल सुटला होता, परंतु दुसरा प्रयत्न जेल टिपण्यात आला आणि अजून एक धक्का लागला होतो. या षटकामध्ये अमोल चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी पक्का क्रमांक लागते 4था. हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमला फलंदाज प्रशांत बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानाच्या आत विकेटला नवीन फलंदाज श्याम यांना पाहतात. 6व्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरचे फलंदाज संदीप आणि श्याम. टॉप ऑर्डरनं चांगली फलंदाजी केली, परंतु संपूर्ण आता जबाबदारी मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवरती 6व्या क्रमांकाचा फलंदाज श्याम. परंतु या ठिकाणी षटक क्रमांक 3 संपले. भरपूर चांगली गोलंदाजी. ज्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 धावा आल्या होत्या, परंतु षटक क्रमांक 3 या तिसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर फक्त आणि फक्त धावा आल्या तर 4 आणि 2 महत्वाचे गडी टिपण्यात आले अमोलच्या माध्यमातून. टर्निंग पॉइंट षटक मैदानाच्या आत फेकण्यात आले ते म्हणजेच अमोल यांच्या माध्यमातून. 3 षटकानंतर संघाची टोटल बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रात हर्ष स्पोर्ट्स पुणे टीमची टोटल पोहोचले 34 या संख्येवरती. तर चला फास्ट खेळायचं आहे. एनटी स्पोर्ट्स सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला जो नक्कीच अंदाज जाणवू शकतो, कारण की सूर्यदेवता देखील सूर्योदयाच्या वाटेवरती पोहोचले नक्कीच. तर चला आपण जास्त वेळ करायची नाहीये. एनटी स्पोर्ट्स मैदानावरती आपण पाहतात नक्कीच दमट हवा आता पसरायला सुरुवात झाली, परंतु या ठिकाणी नक्कीच षटक क्रमांक 4 रोशन यांना पाहतात. फास्ट खेळायला लागेल एनपी स्पोर्ट्स, कारण की सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला या डबा चेस करायला थोडा जड जातील. आपण जेवढा फास्ट केला तेवढा तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात. षटक क्रमांक 14 रोशन बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राइक वरती फलंदाज संदीप यांना आपण पाहतात. नाव वरती श्याम. यॉर्कर लेन टॅप केलाय. फाईन लेग फील्डर प्रयत्न करतात. आउटफील्ड फास्ट आहे. शेवटच्या क्षणाला डीप मध्ये फील्डर पोहोचले. भरपूर चांगले फिल्डिंग, परंतु या चेंडूवरती पाहिले तर धावा भेटतील त्या 2 आणि या 2 धावा त्याच्या मदतीने फलक 36 धावा. अमोलनं टर्निंग पॉइंट षटक मैदानाच्या आत फेकलं. त्या ओव्हरमध्ये धावांना रोख लावली, परंतु पुन्हा एकदा धावांना रोख लावावी लागेल तो म्हणजे रोशन या गोलंदाजाला. शपथ झाले टप्पा तर हा चेंडू अगदी बॉडीवरती अडला, परंतु या ठिकाणी चांगला चेंडू आपण पाहतात रोशनाच्या माध्यमातून अगदी लेग टर्न करण्यात आला. ज्या प्रकारे फलंदाज अगदी शपथ झाले आणि अगदी मी तर म्हणेन रोशन यांनी फलंदाजाचा स्टार्ट ओळखला आणि भरपूर चांगला रीतीने चेंडू फेकलाय. बॅट कट पंच यस लेग बाईस. थँक्यू. लेग बाईस आणि या लेग बाईसच्या माध्यमातून मात्र ऍड होते टीमची टोटल 37 धावा.
फुलरलीचा हा चेंडू पाकात पिढून खेळण्याचा प्रयत्न, परंतु आपण पाहिलं चुकीचा डिसिजन आणि ते परतावं लागेल फलंदाज श्याम यांना. श्याम बॅक टू द पॅव्हिलियन. तर धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 37 सदतीसशे धावसंख्येवरती. आतापर्यंत सर्वात उभारलाय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमनं ओव्हर पिच बॉल खेळण्याचा प्रयत्न, परत या ठिकाणी गणेश नक्की त्यांचा प्रयत्न राहिला. येस, 22च्या स्वरूपात ही धाव मिळणार आहे बॅटिंग करत असताना हर्ष स्पोर्ट्स पुणे या टीमला. धावा कशा येऊ द्या या महत्वाच्या आहेत, कारण की आपल्याकडे गोलंदाज देखील धारदार आहेत. अगदी मागच्याच मॅच मध्ये आपण पाहिलं आपल्या गोलंदाजाने भरपूर चांगली कामगिरी केली की, परंतु तीच कामगिरी पुन्हा एकदा या मॅच मध्ये करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये. परंतु आता रोशन देखील चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने जाणारा हा चेंडू पंचांचा डिसिजन आला की या ठिकाणी हा चेंडू वाईड असेल. इट इज वाईड बॉल. अवांतर धाव फलकावरती ऍड होते. संघाची टोटल जाऊन पोहोचली 39 41 धावसंख्येवरती. ओव्हरचा विचार केला तर अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. सफल झाले ऑन पडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तरी भरपूर चांगली फिल्डिंग, परंतु एक धाव काही रुकू शकत नाहीये. पुन्हा एक धाव या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने सिंगल आणि डबल डॉट येण्यामध्ये तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य द्या. मैदानाच्या आत ते सुद्धा केलं जात आहे, कारण की आपण पाहतात सिंगल डबलला भरपूर महत्व आहे मैदानामध्ये. टीमची टोटल 40 धावा षटकातील आणि या पहिल्या 17 शेवटचा चेंडू. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला केला, भरपूर चांगला फटका. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे. शेवटच्या बॉल वरती ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय. फलंदाज गणेश यांच्यामधून षटकार आणि पहिला सत्र या ठिकाणी संपलाय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 46 या धावसंख्येमध्ये आणि 47 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय एनपी स्पोर्ट्स शहापूर टीम समोर. 24 बॉल 47 धावसंख्येची गरज. तर चला आम्ही डगाडमध्ये विनंती करतो एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमला की आपण लगेचच आपल्या मैदानाच्या आज सलामीची जोडी पाठवायची आहे. मैदानावरती हळूहळू आपण पाहतो अंधार पसरत चाललाय. तर तुम्हाला 24 बॉलमध्ये 47 धावा बनवायच्या आहेत. फलंदाज वेगानं जा आणि वेगानं फलंदाजी करा. आणि या मॅचसाठी आपण पाहतोय दोन्ही टीमला देऊयात पुन्हा एकदा आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब शेंद्रून यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून देऊयात दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. सो द गुड गेम, सो द
क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट ऑफ लक. 24 बॉल 47 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आज. सलामीची जोडी NP स्पोर्ट्स शहापूर टीम कडून रोशन आणि नन्नू या दोन गोलंदाजांना आपण पाहतायत, या दोन फलंदाजांना आपण पाहतात मैदानाच्या दिशेने रवाना होताना. शून्यापासून 47 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी आपण पाहतायत. नन्नू आणि रोशन. पुन्हा एकदा देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. लेट्स प्ले. पहिला चेंडू वाईट डॉर्कर ड्रॉप केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बहुत चांगला फटका आणि शेवटच्या क्षणाला चेंडू जाईल सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर. सी मारिका बाहेर. पहिल्याच बॉल वरती दमदार सुरुवात. ठोकला चौकार. चौकार ठोकला मैदानामध्ये आणि नक्कीच आपण पाहतायत बॅटिंग करत असताना हर्ष 11 पुणे या टीमचा 12th मॅन नक्कीच वेगळ्या ड्रेस कोड मध्ये आणि त्या टीमला नक्कीच आपण 2 धावांनी पॅनलाइज केलं तर त्या 2 धावा आपण पहिल्या ओव्हर नंतर ऍड करणार आहोत. पहिल्याच बॉल वरती चौकार. यॉर्कर लेंथ अगदी सरळ रेषेचा फटका सजवलाय परंतु 30 सर्कल मध्ये लॉंगांचा फिल्डर सरकला चेंडू खाली. परंतु या बॉल वरती पाहिलं तर धाव मिळणार ती एक भरपूर चांगली वितमरेन मागच्या चेंडूवरती नक्कीच फेकी केली गोलंदाजांनी. एक धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या धावसंख्येवरती. विजयाची ध्यास जिंकण्याची आस म्हणे बाळगून मात्र फलंदाजांना सातत्याने चेंडूवरती नजर ठेवावी लागेल सामना जिंकायचा असेल तर. सिंगलला डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचंय त्यासाठी नक्कीच कॉम्बिनेशन महत्वाचं आहे मैदानामध्ये. सफल झाले. हा चेंडू भरपूर चांगला होता परंतु तेवढा चांगला हा फटका. चेंडूला फाट पण दिला सरळ डीप मिड विकेट सीमारेषा बाहेर. फलंदाज आपण पाहतायत रोशन आणि रोशनच्या बॅट मधून ठोकण्यात आलाय षटकार. रोशन यांच्या बॅट मधून भरपूर चांगला फटका. सफल झाले. अगदी चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक मध्ये होता तेवढा चांगला फटका. मैदानाच्या आत आपण पाहिलात रोशन यांच्या माध्यमातून समीर आणि समीर वरती आक्रमण केलं गेलं. पहिल्या बॉल वरती चौकार त्यानंतर सिंगल आणि लगेच षटकार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतायत. एक चोटी धाव घेण्याचा मानस आणि ते देखील पूर्ण केले जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाईच्या माध्यमातून ही एक धाव मिळते. टीमची टोटल 12 धावा. 47 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आत आपण पाहतायत 4 षटक आणि 47 धावा. रिक्वायर्ड रन रेट पाहिले तर 11.80 च्या स्वरूपाने मैदानाच्या आत बॅटिंग करावी लागेल. परंतु पहिल्याच 4 चेंडूंवरती आतापर्यंत धावा आल्या त्या 12. भरपूर चांगली बॅटिंग. सफल झाले. परंतु या ठिकाणी आपण पाहतात फलंदाज बीट यष्टीरक्षक ही बीट झाले परंतु पहिल्या स्लिप मध्ये भरपूर चांगल्या रीतीने चेंडूला अडवण्यात आलं आणि या ठिकाणी पाहिलं तर आलाय तो डॉट बॉल. अशा प्रकारे डॉट चेंडू फेकावे लागतील मैदानाच्या आत हर्ष 11 ठाणे या टीमला. दोन्ही टीमकडे भरपूर तगडे फलंदाज आपण पाहिले. पहिल्या सत्रात नक्कीच अजित त्यानंतर समीर आणि हर्षल या सर्व फलंदाजांनी इम्प्रेसिव्ह कामगिरी केली परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील तेवढेच दमदार फलंदाज आपण पाहतात. आता मात्र नन्नूच्या बॅट मधून चेंडू फरार सीमारेखा बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक या ओव्हरचा दुसरा षटकार. षटकाराच्या मदतीने ती म्हणजेच 18 धावसंख्येवरती आणि आम्ही पॅनल्टीच्या धावा ज्या आहेत त्या आता ऍड करतोय आणि या 2 धावसंख्या पुन्हा ऍड करतायत. टीमची टोटल धाव पोहोचली 20 या धावसंख्येवरती. समीकरण या मागचं आपण पाहतात येणारे 18 चेंडू 47 नक्की 47 टार्गेट आहे आणि अजूनही 27 धावा बनवायच्या. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण पाहिल्यात तब्बल 20 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये 18 पॅनल्टीच्या 2
अशा रीतीने 20, परंतु आता समीकरण 18 चेंडू 27 ची गरज प्रति ओव्हर रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने खाली उतरलाय. 9.0च्या सरासरीनं धावा बडवायच्या आहेत सामना जिंकायचा असेल तो एनपी स्पोर्ट्स टीमला. तर मैदानाच्या आत नक्कीच चौफेर फटकेबाजी पण पाहिले आतापर्यंत. सलामीची जोडी आता सेट झाली आहे. जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मैदानाच्या आत निर्माण करून दिलाय. ही लढत शेवटच्या चेंडू पर्यंत जाणार या तीन मात्र शंका नाही आहे. दोन्ही बाजूला तुल्यबळ खेळाडू आहे, दोन्ही बाजूला यंगस्टरचा भरण आहे. सफल झाले फटका चांगला, परंतु शॉट फायनल एकदा फिल्डर उपस्थित आहेत. बहुत चांगली फिल्डिंग या चेंडूवरती पण पाहतायत. कोणत्या प्रकारचे धाव मिळणार नाहीये. प्रत्येक चेंडूवरती मैदानाच्या आत आपण पाहतात कट रचले घेतले. प्रत्येक मैदाना प्रत्येक चेंडूवरती मैदानामध्ये आपण पाहतात झाला विणलं गेलं, परंतु या झाडामध्ये अटकला जाईल का. परंतु डोक्यावरती बरोबर ठेवून या सायंकाळच्या सत्रामध्ये चांगली बॅटिंग करत असताना दोन्ही फलंदाजांना हा सामना जिंकावा लागेल. कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात करत असताना शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची भीती कधीच नसते. शॉट आपले हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतात. पंचाने सांगितले की हा चेंडू फलंदाजाला भरपूर वरती आहे. यस, सांगितले की हा चेंडू खराब आहे, वाईट बॉल. यस, तर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना रिव्ह्यू घेण्यात आलाय. तर तिसऱ्या पत्ताना आम्ही विनंती करू योगेश सर नक्की या ठिकाणी या चेंडूची शहानिशा करतायत. ऑफिशियल पंच पण पाहतात योगेश सर, अभय सर आणि राम सर या तिन्ही पंचाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की भरपूर चांगले त्यांचे डिसिजन आज आमच्यापर्यंत आजही लाभले गेले. तिन्ही पंचांचा आम्ही पुन्हा एकदा या स्पर्धेत मनापासून आभार व्यक्त करतोय. परंतु हा या चेंडूवरती काय निर्णय येणार, जो डिसिजन घेत आहे तो सक्सेसफुल ठरेल की अनसक्सेसफुल ठरणार. यस, फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू मैदानाच्या आत आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतात तिसऱ्या पत्त्याचा निर्णय फेअर डिलिव्हरी म्हणजे चांगला चेंडू आणि वन बाउन्स त्या ठिकाणी वन केले गेलं तर यानंतर एक बाउन्सर फेकला तर गोलंदाजाला दंडित केलं जाईल. गुड लेफ्टचा हा चेंडू स्कोर कट करण्याचा प्रयत्न बॅटची क्रीडा आणि स्वतः क्रीड सोडले खेळाडू होते निर्णायक मॅच मध्ये दाखवत असताना, परंतु या ठिकाणी गोलंदाज सचिन वापसी करून दिली टीमला. धक्का पहिला टीम बॅटिंग करत असता एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमला. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात. नवीन खेळाडू मैदानाच्या आत मयूर यांना पण पाहतायत मॅनफ्रॉम अस्नुली आणि या ठिकाणी पण पाहतायत एक रिस्की सिंगल पूर्ण करत असताना अगदी मैदानाच्या आत एका धावेसाठी आपण पाहतायत संघर्ष करावा लागतो. ज्या प्रकारे रेगिस्तानामध्ये पाण्यासाठी एका थांब्यासाठी आपण पाहतोय नक्कीच तडपावं लागतं, परंतु या ठिकाणी एका धावेसाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतात मैदानामध्ये. एकदा मिळाली आणि या एका धावेसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 21. वेगवान तेच तर चेंडू, परंतु या ठिकाणी फटका भरपूर चांगला आहे. चेंडू जाई सरळ एक टप्पा सीमा पार चौकार.
नन्नू या मागचा की फॅक्टर खेळाडू स्वतःला सिद्ध करत असताना नन्नूच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आलाय, 2 चौकार आलेत. संघर्षमय पारी मैदानाच्या आत करत असताना संकटांवरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकला तर इतिहास आणि हरला तरी इतिहासच घडला पाहिजे. परंतु या ठिकाणी संकट मित्रमंडळी गोलंदाजी करत असताना नक्कीच नन्नू नावाचा आलाय, परंतु या संकटाला कसं बाजू करायचंय त्याकरिता नक्कीच ट्रॅप झालं रस्त्यावर मैदानाच्या आत. पुन्हा एकदा गोलंदाज आपण पाहतो सचिन. गुडलेस हा चेंडू सॉफ्ट ड्राईव्ह करण्यात आला, स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली, परंतु भरपूर चांगले थ्रोपैकी तेवढा चांगला कलेक्शन या ठिकाणी पाहतात. अजून एक विकेटच्या शोधामध्ये आहे तो म्हणजे हर्ष 11 पुणे हा संघ. पाहता पाहता षटक क्रमांक या ठिकाणी दुसरंही संपलं आणि 2 षटकानंतर संघाची टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे 26-26 या धावसंख्येवरती. तर त्यांना फास्ट खेळायचं आहे हर्ष 11 पुणे संघ. पण त्यांना विनंती करेन की कोणत्याही खेळाडूला कोणत्याही टीमला वेळ देऊ नका. नक्कीच मैदानावरती हळूहळू आपण पाहतो अंधार पसरत चाललाय आणि या स्पर्धेचा आपण नक्कीच 5वा दिवस पाहतोय आणि 5वा दिवस देखील समाप्तीच्या वाटेवरती. शेवटचे 2 षटक शिल्लक आहेत आणि हे 2 षटक आणि निर्णायक षटक ठरू शकतील, कारण की 12 बॉल मध्ये आता बनवायच्या आहेत त्या म्हणजे 21 धावा. तब्बल 47चा पाठलाग करत असताना आतापर्यंत 26 धावा बनवल्या, 13.0चा सरासरी धावा बनवल्या. रिक्वायर्ड रन रेट आता मात्र 10.50चा सरासरी. प्रति ओव्हर मध्ये 10 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. त्या म्हणजे बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये 47चा पाठलाग करताय एनपी स्पोर्ट्स शहापूर हा संघ. षटक क्रमांक 3 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गणेश यांना पण पाहतात. स्ट्राईक मध्ये पण पाहतात नन्ना नक्कीच नन्नू यांना पण पाहतात. गुडलँड स्पॉटचा हा चेंडू ऑन साइडला पाठवला, डीप मध्ये फिल्डर झेल महत्वाचा. या खेळाडूला झेल सोडण्यात आला. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये करायचा होता, परंतु ज्या प्रकारे तुम्ही हाफ चान्स फुल चान्स मध्ये करता तेव्हा तुमच्या विजयाची वाटे मात्र खुल्ली होतात. परंतु या ठिकाणी नन्नू सारख्या खेळाडूचा झेल सुटला. कॅचेस विन द मॅचेस क्रिकेटचा सूत्र आहे. कॅच घेतल्यानंतर फलंदाज बाद होतो, नवीन फलंदाज येतो, डॉट बॉल ही राहतो आणि नवीन फलंदाजावर देखील प्रेशर निर्माण होतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. परंतु एक धाव फलकावरती मयूर यांच्यासाठी आपण हा चेंडू पाहिलात. गुडलँड स्पॉटचा चेंडू डीप राहिला, सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतात आणि नक्कीच नशिबाच्या बळावरती अवलंबून राहण्यापेक्षा मेहनतीवर तुम्ही विश्वास करा. नक्कीच मेहनतीच्या बळावरती भरपूर काही तुम्ही जिंकू शकता. परंतु या ठिकाणी आपण पाहतात डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉलच्या संपल्यानंतर टीमची टोटल स्थिरावलेली अवस्थेत 27. 10 चेंडू 20 धावसंख्येची गरज. फुल टॉस बॉल क्रिकेटमध्ये चुकीचा हा चेंडू मानला जातो. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सोपी लाईन फुल टॉस लाईन आणि त्या बॉल वरती फुल टोल वसूल केला गेलाय. मयूर यांच्या बॅट मधून अप्रतिम फटका सीमा पार ठोकण्यात आला. षटकार. षटकार ठोकला. ज्या प्रकारे षटक क्रमांक 2 सचिनचं राहिलं पूर्णपणे त्या षटकावरती पाणी फिरण्याचं काम या षटकारानं केलं. गणेश ज्या प्रकारे या चेंडूवरती षटकार आलं, सर्वात प्रथम गणेशनं मैदानाच्या केलं काय असेल. षटकार ठोकला, आपला हात डोक्यावरती ठेवला की हे भगवान मेरे से क्या हो गया. मॅच पुन्हा एकदा आपण पाहता झोपत असताना एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमकडे समीकरण पुन्हा बदलत असताना क्रिकेटचा गणेश सोडवत असताना एनपी स्पोर्ट्स मैदानाच्या आत गोलंदाज गणेशवरती दबाव होत पाहतात. षटकार आल्यानंतर दिशापासून बरकटलेत. आवाज धाव फलकावरती ऍड केली जाते. नक्कीच आपण पाहतात 1 धाव लाख मोलाची, 1 धाव मात्र मोलाची. इथं आपण पाहतात ही धाव मात्र मिळते ती म्हणजे एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमची टोटल 34 धावा. अजूनही 13 धावसंख्येची गरज आहे. येणारे 9 चेंडू सामना अजूनही दोन्ही टीम साठी ऑन आहे. परंतु कोणता संघ हा सामना जिंकणार. फुल टॉस आणि या चेंडूला देखील फेकून दिलाय. सरळ स्क्वेअर लेग लॉंग लेग सीमारच्या पलीकडे. यस पंतांनी या ठिकाणी सांगितले की फलंदाजाने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. नक्कीच पुन्हा एकदा तिसऱ्या पंतांकडे हा डिसिजन पोहोचवण्यात आलाय.
या ठिकाणी आपण पाहताय या चेंडूची शहानिशा पुन्हा एकदा करण्यासाठी हा डिसिजन तिसऱ्या पंचांकडे पोहोचवलाय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे योगेश सर आहेत. परंतु जो डिसिजन असेल तो थेट देण्यात येईल. कोणत्याच टीम वरती अन्याय होणार नाहीये. महत्वाची मॅच आहे. यस नो बॉल. सोने पे सुहागा 1+6 7 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जात आहेत आणि या धावा नक्कीच मी तर म्हणेन संजीवनी देऊन जात आहेत एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमला. 7 धावेच्या मदतीनं धावसंख्या 41. आता मात्र धाव पाहिजेत त्या म्हणजेच फक्त आणि फक्त 6 धावा. येणारे समीकरण असेल 8 बॉल 6 धावसंख्येची गरज. माफी सॉरी यस 9 बॉल कारण की 9 बॉल नक्कीच त्या 9 बॉल वरती षटकार आला. इथे आपण पाहता फ्री हिटचा चेंडू वरती आपण पाहिलं तर नक्कीच डॉट बॉलनं वापसी करेल सरा. मॅच अजूनही ऑन आहे. नक्कीच खेळ करत असताना मैदानाच्या आत कठीण परिश्रम तुम्ही करा. नक्कीच विजय तुमच्या पदरात नक्की येईल. तुमची 99% मेहनत आणि 1% नशिबाचा भाग नक्कीच तुम्हाला 100% मैदानामध्ये सक्सेस मिळू शकते, यश मिळू शकते. परंतु या मैदानाच्या आत 100% यश कोणत्या टीमला मिळणार. लगातार मागच्या 2 चेंडूवरती 2 डॉट बॉल आलेत. गणेशचा हा षटक टर्निंग पॉइंट ठरतोय तो म्हणजेच एनपी स्पोर्ट्स शहापूर टीम साठी कारण की या ओव्हरमध्ये चांगल्या धावा आलेल्या आहेत. अजूनही 6 धावसंख्येची गरज. एक मोठा फटका मॅच फिनिश करून जाईल. इथे फटका फसलाय. झील खाली आणि या ठिकाणी मयूरचा झेल स्वीकारण्यात आलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का एनपी स्पोर्ट्स शहापूर टीमला. मॅच अजून ऑन आहे दोन्ही टीम साठी. येणारे समीकरण आपण पाहू शकता. येणारे 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. अतिशय नाट्य थरारक आपण आज सामना पाहतोय. नाट्यमय स्थिती मैदानामध्ये निर्माण झाली. 9 चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना मागचे 3ही चेंडू आपण पाहिले डॉट आले. शेवटच्या बॉलवरती विकेट आला. आता मात्र समीकरण 6 चेंडूमध्ये पोहोचलाय. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. परंतु या मैदानाच्या आत मात्र त्याच बुलंद हौसल्यानं गोलंदाजी करावी लागेल. 6 चेंडू 6 बॉल मध्ये गोलंदाजाला रोखायच्या आहेत. त्यामध्येच 6 धावा. षटक क्रमांक 14 प्रशांत आणि प्रशांत वरती संपूर्ण या मॅचची जबाबदारी. परंतु स्ट्राईक वरती ज्या खेळाडूंना पहिल्या चेंडू पासून संघर्ष केलाय आणि तोच खेळाडू आपल्या टीम साठी संघर्षमय पारी मैदानाच्या आत सध्या सादर करतोय. येणारे 6 बॉल 6 धावसंख्येची गरज. प्रत्येक चेंडूवरती 1 धाव येणं भरपूर महत्वाचं आहे. मैदानामध्ये अंधार देखील पसरत चाललाय. गोलंदाज प्रशांत. फुलटा बॉल आणि या बॉलवरती विनिंग स्ट्रोक. फलंदाज नन्नू यांच्या बॅटमधून विनिंग स्ट्रोक सामना जिंकलाय तो म्हणजेच एनपी स्पोर्ट्स शहापूर संघानं. अभिनंदन बॉयज. परंतु हार्ड लक ते म्हणजेच हर्ष स्पोर्ट्स पुणे हा संघ हरला वाकासारखं लढला. परंतु हार्ड लक तुमचं खरंच मनापासून आम्ही अभिनंदन करू. पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करू की तुम्ही या स्पर्धेत आपलं नाव नोंदवलं आणि भरपूर चांगला खेळ तुमच्या माध्यमातून झालाय. परंतु हार्ड लक पुन्हा एकदा हार्ड लक ते म्हणजेच हर्ष स्पोर्ट्स पुणे हा संघ आणि अभिनंदन ते म्हणजेच एनपी स्पोर्ट्स शहापूर हा संघ. तर एनपी स्पोर्ट्स शहापूर संघ सामना जिंकलाय. उद्या ठीक तुम्हाला 11 वाजता मैदानावरती हजर व्हावं लागेल. जो संघ लेट होईल त्या टीमला लगेचच फायनलाइज केलं जाईल कारण की उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. या स्पर्धेचा उद्या आपण